तर मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण आलेलो आहे बाळूमामांना. प्रथम नारळ, अगरबत्ती, कापूर घ्यायचं आणि मग जायचं, पाया पडायचं आणि मग बाहेर यायचं, अगरबत्ती लावायची. मला काय अगरबत्ती मिळालीच नाही, मला मिळाला फक्त कापूर. का माहित नाही, पण त्यात अगरबत्तीच नव्हती. मग मी कापूर लावला. माझी आजी म्हणायची देवा कापराच धनी असते. मग अक्काचे हेच बोल लक्षात ठेवून मी कापूर आठवून घ्यायला विसरत नाही. मित्रांनो, मी नारळ दिला, ते नारळ फोडून दिला. हे सेवेकरी आहेत, नारळ फोडून देतात. नारळाला पाणी असते की नाही, हे प्रसाद म्हणून प्यायचं असते. मित्रांनो, खूप नशीब लागते हा प्रसाद मिळण्यासाठी. मग हे पाणी मित्रांनो प्यायचं असते. हे पाणी अतिशय म्हणजे खूपच सुमधुर असते. तर मित्रांनो, एक भक्कल ते घेतात आणि दुसरे भक्कल आपण प्रसाद म्हणून घरी न्यायचं असते. तर मित्रांनो, इथे कौल लावतात. 1 रुपयावरती भंडारा ठेवून चिकटून धरायचं. जर तो चिकटला तर आपली इच्छा पूर्ण होत्या. माझा काय चिकटलाच नाही, कारण मी इच्छा बोलली होती. देवा माझा 1 रुपया चिकटू दे, मला व्लॉग मध्ये दाखवायचं तो कशा प्रकारे चिकटतो. मग मी गेलो प्रसाद खायला. मग मित्रांनो, मी रांगेमध्ये जाऊन उभारलो. प्रसादामध्ये काय होतं पहा पुढच्या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग नक्की कळवा. आता भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.